नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भाताचे वडे बनवणार आहोत. खूप छान होतात हे आणि उन्हाळी पदार्थ म्हणू शकतात किंवा हा नेहमी पण तुम्ही केव्हाही केला तरी चालेल, पण उन्हाळ्यात बऱ्यापैकी केला जातो. तर यात मी 1 वाटी भात घेतला आहे. रोजचा भात आहे, जो आपण शिजवतो तोच भात आहे. भातात थोडंसं मीठ असतंच केलेलं जेव्हा आपण करतो तेव्हा, तर थोडंसं मीठ परत घातलेलं आहे. यात जिरं घातलं आहे 1 चमचा. 1च वाटी भात घेतला आहे मी आणि त्यानंतर थोडा सोडा घातला आहे. छोट्या चमचाचा अर्धा चमचा घेतला आहे मी. तर पूर्ण हे छान मिक्स करून घेऊया. अगदी छान एकजीव झालं पाहिजे, बारीक करायचं आहे आणि वाटलंच तुम्ही असं मोठीने पण हे दाबून छान बारीक भात हा करून घेऊ शकता. छान होतं, त्याच्याने बारीक होतं. पूर्ण एकजीव करून टाकायचं आहे हे आणि एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पाण्याचा हात लावायचा आहे आपल्या बोटांना. थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याने असा एक छोटा छोटा गोळा तोडून त्याचे वडे तोडायचे आहे ताटामध्ये. सगळे वडे तोडून घ्यायचे आहेत. तुम्ही हे घरातसुद्धा वाळवू शकता किंवा तुम्ही हे उन्हात पण वाळवू शकता. तर मी हे सर्व करून घेतले. माझे 2 ताटं भरले यात. तर मी हे उन्हात 1च दिवस वाळवलं आणि नंतर मी बाल्कनीत ठेवून दिलं होतं 1 दिवस. 2 दिवसात हे वडे वाळून जातात आणि खूप छान होतात. तुम्ही जर तळून बघितले तर इतके सुंदर लागतात. हे तुम्ही जरूर करून बघा ह्या उन्हाळ्यात, तुम्हाला जरूर आवडेल. उरलेल्या भातापासून पण तुम्ही ट्रायल म्हणून करून घेऊ शकता, तरीही तुम्हाला खूप आवडेल. तर हा 1च वाटीचा भात होता. त्याच्यात बघा बरेच झाले आहेत माझे. याप्रमाणे झाले आहेत. पांढरे शुभ्र होतात, हे छान होतात. उन्हात ठेवून दिलं आहे मी आता ताट. 2 ताटं केली होती मी आणि वाळल्यानंतर 2 दिवसांनी हे असे झाले आहेत. 1 दिवस उन्हात आणि 1 दिवस घरात वाळवले. आता एवढे मी तळून बघत आहे. बघा किती छान फुलतात हे सोड्यामुळे आणि टेस्ट अप्रतिम. तर तुम्ही जरूर करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.